बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा तिसरा दिवस आणि आजच्या तिसऱ्या दिवशी देखील सर्व कर्मचाऱ्यांनी 100% बंद ठेवण्याचा निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे। आपण पाहिलं की गेल्या 2 दिवसापूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत बैठक आहे ती पार पडलेली होती आणि या बैठकीमधून जे काही निर्णय होणार होते ते निर्णय अद्यापही झालेले नाहीये। ठोस काही उपाय आहेत ते निघालेले नाहीयेत। त्यामुळे आज देखील तिसऱ्या दिवशी 100% बंद ठेवण्यावरती या ठिकाणी सर्व बेस्ट कर्मचारी आहेत ते ठाम आहेत। आपण पाहिलं तर आज एसटीच्या 8 बसेस आहेत त्या प्रत्येक आगारामध्ये आलेल्या आहेत आणि या 8 बसेसच्या माध्यमातून जी सेवा आहे ती पुरवली जात आहे। मुंबईतील प्रवासी असतील त्यासोबतच कामावरती जाणारे नागरिक असतील आणि आज नीटचे परीक्षा आहे या नीटच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणे या अनुषंगाने ही बेस्टची सेवा आहे ती एसटीची सेवा आहे ती बेस्टच्या माध्यमातून बेस्टच्या रस्त्यावरतून देताना आपल्याला पाहायला मिळतात। सध्या आपण या ठिकाणी वडाळा आगारामध्ये आहोत आणि या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात आहे तो करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये या अनुषंगाने हा ठिकाणी बंदोबस्त आहे तो ठेवण्यात आलेला आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांची मागणी एकच आहे की ज्या आमच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या, त्याच्यावरती सरकारने एकत्रित येऊन जो निर्णय आहे तो लवकरात लवकर घ्यावा। जोपर्यंत ह्या निर्णयावरती अंमलबजावणी होत नाही किंवा या निर्णयावरती ठोस काही उपाय निघत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे न घेण्यासंदर्भातली ठाम भूमिका आहे ती सध्या कर्मचाऱ्यांची आहे। त्यामुळे सध्या आपण पाहतोय तर वडाळा आगार असेल किंवा मुंबईतील अन्य आगारामध्ये 100% बंद आहे हा पाळला जातोय। त्यामुळे एसटीच्या बसेस आहेत त्या मुंबईमध्ये आता सेवा सध्या देत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश राठेसह निखिल चव्हाण, टीव्ही 9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।